मंडळी नमस्कार. सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती म्हणजेच कोपरगाव नगर परिषदेमध्ये नक्की काय होणार. यामागचं कारण म्हणजे काळे घराणे आणि कोल्हे घराणे यांच्यातील असणारा संघर्ष आणि हेच पाहण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली. कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होत आहे, पण माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी उचललेली काही पावले मात्र जनतेच्या टीकेचे धनी होत आहे. एकतर नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवार आयात केला, तो देखील नात्यातला. हे जनतेला मुळीच पटलेलं नाही. दुसरा मुद्दा असा की पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यानंतर कोल्हे घराणे लोकशाहीचा मार्ग स्वीकारण्याऐवजी कोर्टाची पायरी चढली अशी चर्चा जनतेत पाहायला मिळते आहे. त्यामुळे झालं काय, इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यासाठी केलेली धडपड म्हणजेच जनतेच्या निर्णयावर त्यांनी अविश्वास दाखवल्यासारखं झालं असं बोललं गेलं. पण तिथे देखील कोल्हेंची चलाकी चालली नाही. कोर्टाची चपराक बसली आणि हा पराभव केवळ कायदेशीर नव्हता तर मानसिकही होता हे जनतेला स्पष्ट कळून चुकलं. कोल्हे घराण्याला आता मैदानात लढण्याची भीती वाटते हा संदेश जनतेत गेल्याचं बोललं जातं. याच्या उलट आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांसाठी विकासाचे प्रकल्प, निधीची उपलब्धता, त्याचा जोरदार पाठपुरावा करत अनेक प्रकल्प कोपरगावात आणले आणि एक विकास करणारा नेता अशी आपली प्रतिभा मनवली. आमदारांनी दुसरी केलेली खेळी तर अफलातून होती. कोपरगाव परिसरात मोठा गाजावाजा असणारं पण काहीसं राजकारणापासून दूर असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच काकासाहेब कोयटे यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन कोपरगावलाच काय पण कोल्हे गटाला जोरदार दणका दिला. नागरिकांनी सुखद धक्का दिला. आमदार आशुतोष काळे यांच्या गटाची ही जोरदार खेळी म्हणजेच कोपरगावच्या राजकारणातील एक मास्टर स्ट्रोक ठरली. जनतेला विकासाची दिशा दिसू लागली. आशुतोष काळे यांची ताकद आणि कोयटे काकांची दूरदृष्टी याचा साक्षात मिलाप झाला आणि कोपरगावकरांचा सकारात्मक प्रतिसाद तर जोरदार मिळू लागला. थोडक्यात काय आपल्या लक्षात आलेलं असेलच की बुद्धिबळाच्या या सारीपाटावर कोल्हे घराण्याची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली तर सूर सापडलेल्या आशुतोष काळे यांनी प्रचाराचाही धडाका लावला. कोयटे काकांच्या प्रचारसभांना, पदयात्रांना मिळणारा प्रतिसाद कुठेतरी कोपरगावकरांच्या मनातील भावना दाखवून जातो तर खोलात पाय रुतणाऱ्या कोल्हे घराण्याच्या चुका त्यांना आणखीन अडचणीत घेऊन जातात. मंडळी शनिवारी मतदान आहे, रविवारी मतमोजणी आहे. पाहूया आपण आता घोडा मैदान फार दूर नाही. गुलाल कुणाचा उधळणार हे शेवटी कोपरगावची सुज्ञ जनताच ठरवणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.